बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले हो, बंसी बजाने वाले।
जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल। तेरा जीवन बड़ा अनमोल, तेरा जीवन बड़ा अनमोल, तेरा जीवन बड़ा अनमोल, तेरा जीवन बड़ा अनमोल। ओ तेरा जीवन बड़ा अनमोल, तेरा जीवन बड़ा हरि ओम 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 हरि हरि बोल 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 हरि बोल। जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। तेरा जीवन बड़ा अनमोल, हरि 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 हरि। जय जय राधा रमन हरि बोल, 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 जय जय राधा रमन हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल 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 बोल। जय जय राधा हरि बोल हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल। गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय।
निकुंज में बिराजे घनश्याम राधे राधे, निकुंज में बिराजे घनश्याम राधे राधे, घनश्याम राधे राधे, श्री श्याम 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 राधे राधे, निकुंज में बिराजे घनश्याम राधे राधे, निकुंज में बिराजे घनश्याम राधे राधे। वारे प्यारे मुरली वाले की महफिल सजी है, मुरली वाले की महफिल सजी है, मुरली वाले की महफिल सजी है, बंसी वाले की महफिल सजी है, बंसी वाले की महफिल सजी है, कमली वाले की महफिल सजी है। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। नित्यप्रती आराध्य दैवत चराचरामध्ये वास करणारी श्री गुरुदेव शक्ती माता सरस्वतीच्या रूपाने नटलेला माझा वाद्यवृंद, समुपस्थित समस्त ममतामयी माता एवं सज्जनांना, कथेला प्रारंभ करण्यापूर्वी काही क्षण श्री राधाराणीच्या नामाचं चिंतन आणि तदनंतर कथेला प्रारंभ करू। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ
राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। अकारण करुणा वरुणालय भक्तवंश कल्पतरू तडिनीत विनंदित पीतांबरधारी प्रभू गोपाल श्री बालकृष्णांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण कथा। गत 6 दिवसांपासून आपण कथा श्रवण करत आलोय आणि आज श्रीमद् भागवत महापुराण कथेचा 7वा दिवस। बघता बघता कधी 6 दिवस निघून गेले आणि 7वा दिवस आला कळालंच नाही। परमार्थाचा आनंद किती गोड आहे बघा ना। नामचिंतन करत करत 7 दिवस निघून जात आहेत, 8 दिवस निघून जात आहेत, आम्हाला कळत नाहीये। आणि सांसारिक वस्तूंमध्ये 1 दिवस घालवायचं म्हणलं तर आम्हाला अवघड जातो। खरं तर परमार्थाला जेवढी गोडी आहे तेवढी गोडी जगात कुठल्याच गोष्टीला नाही। जो गोडवा हरीचा नाम घेण्यात आहे तो गोडवा कधीच नाही, कशातच नाही। 6 दिवसांपासून मी सांगत आली तुम्हाला की वक्ता कथेत येण्याच्या आधी श्रोत्यांनी उपस्थित राहायचं असतं। जे उपस्थित आहेत त्यांचं नवल आहे, तुमचे आभार आहेत, कृपा तुमची की तुम्ही मी येण्याच्या आधी उपस्थित राहिलात। जे नाही आले त्यांचे काय घरं पळून चालले होते, वेळ भेटत नव्हता। अध्यात्माला वेळ काढत नाही ना तुम्ही, देव परत तुम्हाला वेळ द्यायची वेळही देत नाही, वेळ बघायचीही वेळ देत नाही। कारण असं म्हणलेलं आहे की सगळी कामं सोडून पारमार्थिक गोष्टीमध्ये लागलं पाहिजे माणसाने, देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे। ते स्मरण आपण गत 6 दिवसांपासून करत आलोय। बघता बघता आज कथेचा 7वा दिवस पूर्ण होती। तशी तर कथा कधीच समाप्त होऊ शकत नाही आणि 7 दिवसांमध्ये श्रीमद् भागवत महापुराण कथा पूर्ण होऊच शकत नाही। कारण मी पहिल्या दिवशीही सांगितलं होतं श्रीमद् भागवत महापुराणामध्ये किती अध्याय आहेत? 335। किती श्लोक आहेत? किती स्कंद आहेत? 12। एवढं सगळं 7 दिवसांमध्ये, त्याही 7 दिवसांच्या 3-3 तासांमध्ये होणं खूप अवघड आहे। काही कथा तर आपण घेतल्याच नाही, काही कथेला तर फक्त स्पर्श करून पुढे निघून गेलो आणि काहीचा उल्लेखही करणं झालं नाही। एवढ्या कथा आहेत कारण श्रीमद् भागवत महापुराणाला सगळ्या ग्रंथांचं सार म्हणलं जातं। रामचरितमानस हे माणसाला जगावं कसं शिकवते आणि श्रीमद् भागवत महापुराण माणसाला मरावं कसं हे शिकवते। तुम्ही म्हणाल मरण शिकून शिकून तर आम्ही एवढं केलं, मरण शिकून केलं पण तरी गोडवा तर संसारातच आहे ना। एकमेकांना पाड घालण्यात, याला कसं पाडावं, याला कसं बोलावं। परमार्थ मी सुरुवातीच्या दिवशीपासून सांगायला की भागवत महापुराण सुरा नामपी दुर्लभ, हे मी किती दिवस झालं वाक्य वापरायले की हे देवांना सुद्धा दुर्लभ आहे। स्वर्गीचे ते अमर इच्छिताती देवान, काय तर मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकात जन्म व्हायला पाहिजे हे स्वर्गातल्या देवांची इच्छा असते, त्यांना भेटत नाही ते आणि आम्हाला जर भेटले तर आम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे। आम्ही वेळेवर सोडतो, आम्ही आमच्या कामांवरती सोडतो, बघू वेळ भेटला तर। वेळ भेटायला गेल्यावर देव देतच नाही। कारण एक लक्षात ठेवायचं की देवाने तुम्हाला मानलंय म्हणून तुम्ही, ज्या दिवशी देवाने तुम्हाला मानणं बंद केलं त्या दिवशी घरापुढी वाजतं डुडुम। के जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी, ना सोना काम आएगा
सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना ना चांदी ना हीरे ना मोती। भाई भतीजे बंधु तो मतलब के है सारे, कोई भी तेरे काम नहीं आएगा रे प्यारे। ओ करनी तेरी कृष्णा तेरे काम आएगी, तेरे काम आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का है तू सोने के सामान है तेरे। धनी मैंने खूब कमाया, खूब कमाए हीरे मोती, मगर क्या करूँ यारो कफन में जेब नहीं होती। छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का है तू सोने के सामान है तेरे। मिट्टी की काया मिट्टी में, ओ मिट्टी की काया मिट्टी में एक दिन समाएगी, एक दिन समाएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना ना चांदी ना हीरे ना मोती। गोपाल कृष्ण भगवान की जय। काय वर्णन केलंय, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। आमच्या महाराजांनी तिकडं पाहिलं, त्यांना परत तेच आठवलं, ज्या दिवशी तुमच्यातला राम निघून जातो का नाही, त्या दिवशी फक्त एकच वाजतं, कसं डुडुम डुम डुडुम डुम, असंच वाजतं ना, असंच वाजवतात ना। मग ते एक दिवस रडापडीत घालवतो आणि बाकीचं अख्खा आयुष्य आम्ही विसरून जातो की आपली मृत्यू पण येणार आहे। पण हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जगातलं सगळं काही नश्वर आहे, शाश्वत एकच आहे। त्या ईश्वराला आम्ही आमचं आपलं मानायचं आहे। त्या ईश्वरा इतकं सुंदरही कोणी नाही, त्या ईश्वरासारखं सत्यही दुसरं कोणी नाहीये, पण आम्ही हे विसरतोय। म्हणून कुठं ना कुठं तरी आम्ही वेगळ्या दिशेला चाललोय। काल कीर्तनाला कोण कोण आलं होतं रात्री? हात वर करा। काल कीर्तनाला कोण कोण आलं होतं रात्री? बाकीचे भजे तळायला गेले होते का, की गोट्या खेळायला गेले होते? खोटं नाही बोलायचं, खोटं नाही। इथं बसून खोटं नाही। कोण कोण बरं इतक्या? बरं किती ते किती होतं रात्रीचं कीर्तन मामा? किती ते किती होतं? 9 ते 11। पण ते कीर्तन नव्हतंच, त्यानंतर आपल्या गावामध्ये 3-4 महाराज आले होते, मोठे मोठे। कुठे आहेत ते महाराज? हरिभक्त परायण कुठे गेले ते? बोलवा त्यांना इकडं। रात्री 12 ते नाही, 1 ते 3
1ला पोह्याचा कार्यक्रम झाला खाण्यापिण्याचा आणि 1 ते 3 रात्री आपल्या गावामध्ये हरिकीर्तन झालं. मी यांना सांगितलं होतं मला पण कीर्तनाला बोलवा, पण मला बोलवलं नाही यांनी. मी म्हणलं मीच तुमचा कॅमेरामॅन म्हणते. काय होतं माहिती आहे का, महाराज कोण होते, कीर्तनकार महाराज. आता नाव मला माहिती नाही. महाराज तसे तर 3 महाराज आले होते रात्री कीर्तनाला. हे 9 ते 11 मध्ये आहेरवाडीकर महाराज होते का नाही, ते महाराज सोडले. तर त्यानंतर 3 महाराज आले होते. 4 कीर्तनं झाले. सुरुवातीला जे महाराज आले का नाही, सायकलवर बसून आणलं त्यांना. त्यांच्या डोक्याला शॉल बांधलेली होती. त्याच्यामध्ये ते तुरा म्हणून आंब्याचं काय कशाचे तरी ढाळे लटकवलेले होते आणि पॅन्टवरती शॉल गुंडाळली होती. विना घ्यायला गेले. विना घ्यायला जसे गेले त्याची लुंगीच फिटली. तशी तर कीर्तनामध्ये लुंगी घालत नाहीत, पण महाराजांनी घातली. या लुंगीच फिटली. लुंगी फिटलेली, त्याचं लुंगीकडे लक्ष नाही. इतके मग्न झाले की विना घेऊन तसंच कीर्तन केलं. आणि काय सुंदर ते ध्यानाला, काय सुंदर चाल लावली. नाही रूप पाहता लोचनीला, काय सुंदर चाल लावली. तो हा विठ्ठल बरवा, ते चालही मला आहे ना, ते कोणत्या सुरात बसत होतं हेही कळालं नाही मला. आशे ओरडत होते, आशे ओरडत होते की झालं मामा, पुढच्या वर्षी तुम्हाला माझी गरजच नाही. आपल्याच गावात महाराज तयार झाले कीर्तनाला. कीर्तन करता करता बरं माईक तरी कसा होता माहितीये का भैया, तुम्ही हे सगळं जमा करून ठेवून गेले होते ना. यांनी काय केलं माहितीये का, स्टँड घेतले. स्टँडमध्ये एक लाकूड घातलं, त्या लाकडावर बॉटल लावली आणि कीर्तन चालू झालं. कीर्तन करत 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 झालं असं. महाराजांच्या आला अंगामध्ये. ते ज्या महाराजांनी लुंगी गुंडाळली होती का ना, एका महाराजाचं सांगायला मी, अंगात आलं महाराजांच्या. इतकं अंगात आलं, ते आशे हलायला लागले, आशे डुलायला लागले, आशे हलायला लागले, आशे डुलायला लागले की अख्खा ते खाली जे आमचं अंतरतात का नाही घोंगडंही फोल्ड झालं आणि कुठं गेले तेही त्याला कळालं नाही. मग कीर्तन झालं चालू आणि त्यांची ॲक्शन बघून मृदंगाचार्य उठूनच पळून गेले कीर्तनात. मग मृदंगाचार्य पळून गेले आणि यांचं चालू झालं ना. तर महाराजाची ॲक्शन कशी होती इकडे बघा, आता ॲक्शन कशी होती. त्यानंतर दुसरे महाराज आले कीर्तनाला. त्या महाराजांनी कसं केलं माहितीये का, शॉर्ट्स असतात ना मुलांचे, शॉर्ट बरमोडे घातलेले होते. अर्ध्या बरमोड्याला कापड गुंडाळलेलं होतं. अर्धा बरमोडा काळा आणि अर्धा बरमोडा निळा. ते आले आणि बाई सारखं ते सायकल पण कशी होती, सायकलला त्या सीट नव्हती, टोचल म्हणून सायकलच्या मागं बसवलं महाराजाला. आले, विणा घेतला आणि त्यांना हार घालण्यासाठी कोण होतं माहितीये का, सांगू का, जाऊ दे नका. त्यांना हार घातला. त्या महाराजांनी मस्त आशीर्वाद दिला आणि ते महाराज असा करंट लागल्यासारखं करायला लागले, असं ते गेले. त्याच्यानंतर बरं तुम्हाला माहिती आहे का चोपदार कसे होते, एक मिनिट बघू द्या, खाली एक कपडा द्या. चोपदारांनी हा कपडा गुंडाळला होता. कुठे गेले ते चोपदार, हा कपडा गुंडाळला आणि विना घेताना असे नाचायला लागले. ते कोई मिल गया मधला जादू कसा दिसतो, ते विना घेतला असे करत सेम डीजेवर नाचतात तसं नाचायला लागले. नाही पण खरं गोडी बघा ना परमार्थाची, ॲटलिस्ट त्यांनी केलं तरी त्यांना गोडी लागली. आज ते नकली कीर्तनकार झाले. पुढच्या वर्षी तुमच्या गावात कीर्तन तेच लोक करणार आहेत. काय बोलतील ते मला माहीत नाही. आणि ते कीर्तन करायला लागल्यावर इंदुरीकर महाराज फेल त्यांच्या पुढं, असं कीर्तन करतील. आता ते व्हिडिओ तुम्हाला बघायला नाही भेटला, 2-3 दिवसामध्ये ते एडिट करून दाखवतील सगळ्यांना, सगळ्यांचं बघण्यात येईल. एका टाळकऱ्याला टोपलं घातलं होतं, टोपलं प्रसादासाठी टोपलं ठेवलंय का नाही, ते टोपलं घातलं होतं. लहान लेकराला दस्ती बांधतात का नाही, ती दस्ती एकाने बांधली, एकाने गळ्यामध्ये झेंडा लटकवला, एकाने शाल गुंडाळली,
हा एकाने तो पोतच गुंडाळलं होतं. हा आणि हा ते चोपदारांच्या हातामध्ये असतो ना हतियार, तो हतियार गेला बाजूला. त्याच्या जागी हे सगळे झाडू घेऊन आले, मस्त झाडू असे असे करत आले. नाही पण खरं बघा ना, कीर्तन झाल्यावर ह्या धर्ममंडपामध्ये त्यांनी आपलं राखण कशी करायची, त्याच युवकांनी सगळा सप्ताह केला असं म्हणायला हरकत नाही. पुढारी तेच होते सगळं, म्हणजे आयोजन बघायचं. आता आयोजन जरी मामांनी केलं असेल, काम करू लागायला आमच्या गावातले युवकच होते. आता इथे बिचारे तिथं बुंदी तळत बसले नाही, बुंदी तळायलेली बुंदी बघत बसलेत. उभं टाकले बुंदी बघ तळताना कशी दिसते. नाही, नवल करण्याची गोष्ट आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात संत म्हणतात आमचे. तो तरुण भाग्यवान आहे कोण, जो हरीच्या कीर्तनामध्ये नटतो. नटायचं तर दूर, ह्यांनी तर कीर्तनच केलं काल रात्री. काय बोलले ते मलाही कळालं नाही ते 1-2 वाक्य सांगितले असते मी. तालसूर वेगळाच काढला होता. तुम्ही ते पाहिलं का नाही, आडवे पडू पडू हसाल. सांगितल्यावर इतकं हसताय, बघितल्यावर तुमची जागाही राहणार नाही. मी पाहिल्यावर माझी हालत खराब झाली. आमच्या पॅडवादकांना दाखवलं, बिचारे इतके हसू हसू पागल झाले की झालंच. पण हीच ती पोरं आहेत बरं, जी कीर्तन झाल्यावर इथं राखण करतात, पहारा देतात, रात्रभर जागणं यांचं. कीर्तनकाराला घातलेले हार घालून फोटो काढणं. हे 7 दिवस आहेत. परमार्थाची मज्जा बघा ना किती आहे. ह्या 7 दिवसांमध्ये तुम्ही जो आनंद घेतलाय तो तुम्हाला अख्खं वर्ष येणार नाही. आठवण करू करू रडसाल. या वर्षीचा सप्ताह तर जास्तच जोमात झाला आहे ना मामा. या वर्षीचा सप्ताह जास्तच जोरात झालाय. मागच्या 3 वर्षीचे पण सप्ते फेल पडले या वर्षीच्या सप्त्या पुढं. आयोजन पण सुंदर, नियोजन पण सुंदर. बिचारे आमचं हनुमत मामा एवढं सगळं केलं त्यांनी, पण चेहऱ्यावर राग बिलकुल नव्हता. मी सांगावं, मामा असं करा, हो बाई करतो. मामा तसं करा, हो बाई करतो. गप लहान लेकरासारखं ऐकून घेतलं. म्हणले नाही मला, तुला लई कळतं का, तू माझ्या मागून आली तू मला सांगायली का. नाही, प्रेमळता मनामध्ये, बोलण्यामध्ये, सांगितलं की लगेच ऐकणं. एवढं सुंदर नियोजन. आणि खरं तुम्ही जे आलाय का नाही, तुम्हाला हा गोडवा लागलाय. जे आले नाही ते तरसतील आनंदासाठी. आणि आज नाही उद्याच बघा ना तुमची हालत काय होणार आहे. आमच्या इकडे तर सप्ताह झाला की बाया रडतात. परमार्थाचा गोडवाच असा आहे. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. तुकाराम महाराज काय म्हणतात,
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवान. शेवटी तुकोबाराय म्हणतात की तुका मने मज घडो त्यांची सेवा. कुणाची? त्या लेकरांची ज्या परमार्थात येतात. शंभू महादेव सुद्धा त्यांच्यासाठी स्कंद पुराणात म्हणतायत की धन्या माता पिता धन्यो गोत्रम धन्यम कुलोद्भव धन्याच वसुधा देवी यत्र स्यात् गुरुभक्तः. जे युवा परमार्थात लागतात का ना, त्याची आई वडील ते जिथे राहतात ती धरती सगळं काही धन्य सांगितलं. आणि एवढी धन्यता महादेवांनी दिली आहे त्या युवकांना. आणि आपल्या पांगरीवासियांचं भाग्य आहे की आपल्या गावातले युवा परमार्थात लागायलेत, हळूहळू का होईना. काल आपण काय श्रवण केलं? काल काय झालं? कुठल्या कुठल्या कथा झाल्या? बरं, मी तुम्हाला तेल लावून यायला सांगितलं होतं, आल्या का नाही? नाही म्हणजे आता तरी बोलसाल. काल काय झालं? लग्न. कुणाचं? भगवान श्री कृष्णाचं माता रुक्मिणी सोबत. माता रुक्मिणीचे भाऊ 5 भाऊ होते, त्यातील मोठा भाऊ रुक्मी याने माता रुक्मिणीचा विवाह ठरवला होता. कुणाशी? शिशुपालासोबत. पण माता रुक्मिणीचा विवाह झाला कुणासोबत? भगवान श्री कृष्णांसोबत. सैनिकांनी सांगितलं शिशुपालाला, तो काळा काळा मुरलीवाला आला आणि रुक्मिणीला त्यांनी पळवून नेलं. कसं पळवून नेलं काल पाहिलं ना. आमचे कॅमेरामॅन बिचारे विचारातच पडले, का ना इकडून आले का इकडून आले. ते इकडून आले आणि रुक्मिणीला घेऊन नाही गेले. कॅमेरामॅन इकडे शोधण्यातच बिझी. ते आले, त्यांची बारातही निघाली, कॅमेरामॅन बिचारे विचार करण्यातच गेले कुठं. आणि झालं असं, मला काय वाटलं, प्रभूंनी नेलं माता रुक्मिणीला, नेलं आता लगेच येते. आपल्या गावातल्यानी पार वरात काढली, तिकडून नेऊन गोल फिरून आणलं. आमचं कालचं तबला वादक आणि आमचे पॅड वादक दोघं म्हणाले गेले कुठं, लग्न लावायचं गेले कुठं. तिकडून आले. आनंद पाहिला ना कालच्या लग्नाचा. शिशुपालाला जेव्हा कळालं की माता रुक्मिणीचा विवाह कुणासोबत झाला? कृष्णांसोबत. कृष्णाने माता रुक्मिणीला पळवून नेला. तेव्हा शिशुपालाला राग आला. शिशुपाल हारून गेला म्हणून त्याच्या मनामध्ये एक खंत होती. युद्ध करायचं ठरवलं, पण इकडे बलराम आले होते भगवान श्रीकृष्णाच्या रक्षणासाठी. सेना गेली होती. बलदाऊनी फक्त हल दाखवला की सगळी सेना पळून गेली. आता सेना पळाली. शिशुपालाला वाटलं मी हरलोय, काय करणार आता? आत्महत्या करायचं ठरवलं. जरासंध शिशुपालाला म्हणतो, आता हा जरासंध होता कोण? जरासंधाचा जेव्हा जन्म झाला का नाही, तेव्हा त्याच्या 2 तुकड्यांमध्ये त्याचा जन्म झाला होता. त्याच्या वडिलांना असं वाटलं की प्रजेला कळायला नाही पाहिजे की आपल्या राजाला मुलगा झालाय, पण तो 2 तुकड्यांमध्ये जन्मला. म्हणून त्यांनी त्या मुलाला फेकून दिलं. आणि फेकून दिल्यावरती जरा नावाची राक्षसी होती एक, तिने मंत्रविधीसह त्या दोन्हीही शरीरांना जोडलं. आणि त्या दोन्हीही शरीराला जोडलं म्हणून त्याचं नाव जरासंध पडलं. तो जरासंध. आता लोक असतात बघा आपल्याला मोटिवेट करणारे, त्यांचं आयुष्यात अनुभव नसतात, काही केलं नसतं, पण मोटिवेट करायला पुढे निघतात. जरासंध आला आणि शिशुपालाला म्हणतो, शिशुपाल एकदा हारला तर तुझ्यामध्ये डायरेक्ट मरायची भावना आली. अरे मी 17 वेळी कृष्णासोबत युद्ध केलं आणि 18व्या वेळी मी जिंकलो. तो रण सोडून पळाला. काल आपण पाहिलं की रण सोडून पळाल्यावर भगवान श्रीकृष्णांचं नाव काय पडलं? रणछोड. मी 17 वेळा युद्ध केलं, 17 वेळा मी हारलो, पण तरी मी आशा सोडली नाही की मी जिंकणार नाही. 18व्या वेळा पण मी युद्ध केलं. आता तेव्हापासून या शिशुपालाचं ठरलं की जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांना शिव्या द्यायचा नाही. किती शिव्या द्यायचा? रोज 108 शिव्या द्यायचा. माळही करत नव्हता, पण रोज शिव्या द्यायचा भगवान श्रीकृष्णांना. आता आपण सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये भगवानाचा
भगवंतांचे जे द्वारपाल होते त्यांची कथा ऐकली होती, जय विजयांची. त्यांना सनकादी ऋषींनी श्राप दिला होता. काय श्राप? की तुम्ही राक्षस व्हाल, 3 योनींमध्ये राक्षस व्हाल. सुरुवातीच्या योनीमध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले. दुसऱ्या योनीमध्ये रावण कुंभकर्ण झाले. तिसऱ्या योनीमध्ये दंतवक्र आणि शिशुपाल झाले. तोच शिशुपाल शिव्या दिल्याशिवाय भगवंतांना तू जेवायचाच नाही. जोपर्यंत भगवंतांना शिव्या द्यायचं नाही तोपर्यंत त्याच्या घशाच्या खाली घासच उतरायचा नाही. आपल्या इथे पण काही लोक असतात अशी, जोपर्यंत शिव्या देणार नाहीत तोपर्यंत पोट भरत नाही. आले बघा एक महाराज कालच्या कीर्तनातली, पळाली. आता ते परत चुकून येणार नाही इकडे. तिकडे सगळी महाराज मंडळी बसलेली आहे. तुमचं गायनही फेल होईल त्यांच्या पुढे, असा सूर काढला त्यांनी. आणि मृदंग असा वाजवला की बस झालंच. कुठं होतो? कुठं? शिशुपालाजवळ. 108 वेळा जोपर्यंत शिव्या द्यायचा नाही तोपर्यंत जेवण करायचा नाही. एका दिवशी असंच झालं. आता कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा असते. ती मर्यादा ओलांडली की आपल्याला काही ना काही ॲक्शन त्यावर घ्यावं लागतं. मग भगवान श्रीकृष्णांनी एका मर्यादेपर्यंत रोज त्याच्याकडनं शिव्या होत्या, त्याचा पापाचा घडा भरायचा होता. प्रभूंनी भरू दिला. एका दिवशी लिमिट क्रॉस झाली. प्रभूंनी त्याला 108 मोरपंख दिले आणि प्रभू त्यांना बोलले, हे 108 मोरपंख आहेत तोपर्यंत शिवा देणे. मोरपंख संपले की तुला मी मारणार. तो मोजत 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 प्रभूंना शिवा द्यायला लागला. शिव्या देतो. 100 झाल्या. 1 2 3 4 5 6 7. शेवटचा मोरपंख 108वी शिवी दिली. आणि जशी 109वी शिवी देणार प्रभूने सुदर्शन काढलं. गोविंदाय नमो नमः. उद्धार केला. शिशुपालाच्या शरीरामधनं एक ज्योती निघाली आणि प्रभूंच्या चरणामध्ये ती ज्योती विलीन झाली. तेव्हा परीक्षित शुकदेवजींना विचारतायत की प्रभू उद्धार कसा काय केला? का? कारण होता तर द्वेष भावने ना. मी काल पण सांगितलं होतं की प्रभूंना तुम्ही द्वेष भावाने भजा का भक्ती भावाने भजा, ते तुमचा उद्धार करणार म्हणजे करणारच. मग प्रभूंनी त्याचा उद्धार केला. आता त्याचा उद्धार झाला. त्यानंतर इकडे रुक्मिणी मैयाला घेऊन आले. रुक्मिणी मैया गर्भवती राहिल्या. मुलगा झाला. प्रभूंना जसा मुलगा झाला 100 त्या मुलाला नेलं आणि पाण्यात फेकून दिलं. जसं पाण्यात फेकून दिलं त्या मुलाला एका माशीने गिळलं. ती माशी नेण्यात आली. तिला कापलं. त्यातनं प्रद्युम्नाचा जन्म झाला. आता हे प्रद्युम्न नक्की होते तरी कोण? तर हेच कामदेव होते, रतीचे पती. कुणाचे? कुणालाच पाणी द्यायचं नाही, गप तिकडे ठेवायचे. पाणी कुणाला वाटायचं नाही. अच्छा यांना आहे का? यांच्या नाही नाही यांच्यासाठी आहे, यांच्यासाठी आहे. नाही नाही यांच्यासाठी असेल तर ना. 7 दिवस उपाशीच मारला आम्हाला. विचारलंही नाही कुठं खाल्लं, कुठं पिलं, कुठं होतो. प्रद्युम्नाचा जन्म झाला. आता हे प्रद्युम्न नक्की होते तरी कोण? शिव पार्वतीच्या विवाहासाठी जेव्हा माता सतींनी शरीराचा त्याग केला त्यानंतर प्रभू समाधीत गेले होते. 87 वर्ष, 87,000 वर्ष प्रभू समाधीत गेले. समाधीत गेल्यावरती आता माता पार्वतीशी त्यांचा विवाह करून द्यायचा. त्यांचा विवाह करून द्यायचा. प्रभूंना समाधीतून बाहेर काढायचंय. त्यासाठी कामदेव पुढे आले. त्यांनी कामाच्या बाणांचा प्रयोग केला. प्रभूंच्या हातावरती मारलं, प्रभू जागी नाही झाले. वक्षस्थलावरती मारलं, प्रभू जागी नाही झाले. शेवटी कामदेवानी प्रभूंच्या त्रिनेत्रावरती बाण मारला.
प्रभू क्रोधायमान झाले आणि प्रभूच्या त्रिनेत्रामधलं 87,000 वर्ष प्रभूच्या समाधीत गेले होते. नेत्रज्वाळा निघाली आणि कामदेव भस्म झाले. कामदेव आंब्याच्या झाडावर बसले होते तेव्हा ते आंब्याचं झाड सुद्धा भस्म झालं. तेव्हा कामदेवाची पत्नी तेव्हा कामदेवाची पत्नी रती महादेवांजवळ आली आणि महादेवांना ती बोलायला लागली की तुम्ही माझ्या पतीला भस्म केलंय, त्यांनी काय चुकी केली आहे? देवांच्या आज्ञेवर त्यांनी तुम्हाला समाधीच्या बाहेर काढायचा प्रयत्न केला. तेव्हा महादेव रतीला वरदान देतात की कृष्ण तनय पती होय तुम्हारा, तुझा पती कृष्णाचा मुलगा होईल. भगवान श्रीकृष्ण द्वापर युगा विष्णू जेव्हा द्वापर युगामध्ये कृष्ण अवतार घेतील का नाही तेव्हा तुझा मुलगा प्रद्युम्न रूपामध्ये कृष्णाच्या मुलाच्या रूपामध्ये येईल. आणि सांगितलं. मग रती म्हणते की प्रभू माझ्या पतीचं तर जाऊ द्या, या आंब्याच्या झाडाचा काय दोष, तुम्ही याला पण जाळ. तेव्हा प्रभू वर देतात की हे आंब्याचं झाड सगळ्या फळांचा सगळ्या वृक्षांचा राजा होईल आणि कुठल्याही शुभ कार्यामध्ये त्या आंब्याच्या झाडाचा प्रयोग, आंब्याच्या पानाचा प्रयोग केला जाईल. आता कसं आहे माहिती आहे का, नागवेलीच्या पाण्याच्या अभावामध्ये आपण आंब्याची पानं वापरतो, पण हे चुकीचं आहे. आंब्याच्या पानाच्या अभावामध्ये नागवेलीची पानं वापरली पाहिजे. नागवेलीची पानं कळतात ना कोणती? बाया त्याला चुना लावू लावू खातात, त्या तोटाही टाकतात. नाही, चुना लावल्या म्हणल्यावर जरा लवकर लक्षात येतं ना, म्हणून. आता तेच कामदेव प्रद्युम्नाच्या रूपामध्ये आले आणि तीच रती विद्यावतीच्या रूपामध्ये तिने जन्म घेतला. शंभरासुराचा अंत झाला. त्याचा अंत झाल्यावरती झालं असं की सत्राजित नावाचा एक राजा होता. यदुवंशामध्ये सत्राजित नावाचा एक राजा होता. त्या राजाने सूर्याची उपासना केली. सत्राजित आणि प्रसेन दोघे भाऊ होते. सत्राजिताने सूर्याची उपासना केली. सूर्याची उपासना केल्यावर सूर्यदेव प्रसन्न झाले आणि सूर्यदेवाने त्याला समयंतक मणी दिली. आता त्या समयंतक मणीची खासियत हे आहे की ती तिच्या आपल्या वजनाच्या 8 पट जास्त सोनं देते दिवसातून एकदा. इतकं तेजवान ती मणी, इतकी तेजवान. मग प्रभूंनी काय म्हटलं सत्राजिताला की राजन, ही समयंतक मणी अशीच राहणं योग्य नाहीये, ही चुकीच्या हातामध्ये गेली तर हिचा दुरुपयोग होईल. तुम्ही या समयंतक मणीला उग्रसेनाला द्या. कुणाला? उग्रसेनला द्या. तेव्हा सत्राजित म्हणतोय की तुला पाहिजे म्हणून तू असं बोलतोय ना. सत्राजिताला राग आला. मग सत्राजिताने ती मणी त्यांच्या भाऊ प्रसेनाला दिली. कुणाला दिली? महिला मंडळ. कुणाला दिली? तुम्हाला दिली का मला दिली? कोणाला? प्रसेनला दिली. कुणी दिली? सत्राजिताने दिली. समयंतक मणी दिली. एका दिवशी असं झालं, प्रसेन समयंतक मणी घालून शिकारीसाठी जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यावरती त्याचं आणि एका वाघाची भेट झाली. त्याची आणि वाघाची भेट झाली. वाघाने त्याला युद्धात मारलं. वाघाने शिकार केली. तो शिकार करायला गेला पण स्वतःच शिकार झाला. वाघाने त्याला मारलं आणि त्याच्या गळ्यातली समयंतक मणी घेऊन गेला. आता ती समयंतक मणी वाघाजवळ होती. ती एका अस्वलाने पाहिली. त्या अस्वलाने, ते अस्वल म्हणजे कोण? मागच्या जन्मीचे जांबवंत. ती जांबवंतजींनी ती मणी पाहिली आणि त्यांनी ती मणी घेतली. त्या वाघाचा अंत केला आणि ती मणी घेऊन गेले आणि स्वतःच्या मुलीला दिली खेळायला. आता सत्राजिताला वाटलं की हा कृष्ण मला म्हणला होता की ही मणी उग्रसेनाला द्या, पण मी दिली नाही, म्हणून या कृष्णानेच
माझी मणी चोरी केली. तसंही माखन चोर म्हणून नाव पडलंच होतं. आधीपासून लहानपणापासून याला चोरी करायची सवयच आहे. याने माझी समयंतक मणी पण चोरली असणार. सत्राजिताने प्रभूंवर आरोप घातला. आता प्रभूंना हे कलंक कशामुळे लागला माहितीये का? कशामुळे लागला? गणपती जे ज्या दिवशी बसतात, गणेश चतुर्थी, गणपती महाराज ज्या दिवशी बसतात का नाही, विराजमान होतात का नाही, त्या दिवशी रात्रीचा चंद्र नाही बघितला पाहिजे. काय नाही बघितला पाहिजे? रात्रीचा चंद्र नाही बघितला पाहिजे. का? कारण त्या दिवशी गणूबाप्पा चालले होते आणि उंदरावर बसून जात होते. गणूबाप्पाची ढेरी मोठी, गणूबाप्पा मोठे, आणि जात असताना एक साप पुढं आला आणि अचानक उंदीर मामा थांबले, गणूबाप्पा पडले आणि गणपती बाप्पा पडल्यावरती चंद्र हसायला लागला. तेव्हा गणपती बाप्पांनी चंद्राला त्या दिवशी शाप दिला की तो दिवसेंदिवस निस्तेज होऊन जाईल. तेव्हा चंद्र क्षमा मागतो. तेव्हा गणपती म्हणतात की नाही असं. तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात की दिवसेंदिवस तुझा तेज आहे ते कमी होत जाईल आणि दुसऱ्या कृष्ण पक्षामध्ये कमी, शुक्ल पक्षामध्ये वाढत जाईल. आपण पाहतो की पौर्णिमेनंतर चंद्राचा आकार छोटा होत जातो आणि अमावस्येनंतर चंद्राचा आकार परत मोठा होत जातो. तर त्या दिवशी शाप दिला होता आणि म्हणून त्या दिवशी चंद्र नाही बघितला पाहिजे. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र नाही बघितला पाहिजे. प्रभूंनी तो चंद्र पाहिला होता. तो चंद्र पाहिल्यामुळं भगवान श्रीकृष्णांना कलंक लागला समयंतक मणी चोरण्याचा. ईश्वरांना कलंक लागला. विचार करा तुम्ही, आम्ही माणूस हो, आम्ही म्हणतो आम्ही या गोष्टी मानत नाही. मग आमच्यासोबत वाईट होतं का? वाईट झालं की मग आम्हाला सगळे देव आठवतात. प्रभूंवरती जसा आरोप आला, प्रभू लगेच निघाले. प्रभू गेले. प्रभूंनी पाहिलं की प्रसेन मेलेला आहे. प्रसेनचं शव दिसतंय. तिथून पुढे गेले. लगेच वाघ मेलेले दिसला. प्रभूंना कळालं की प्रसेनला कुणी मारलं? वाघाने मारलं. इकडे लक्ष द्या. तुम्हाला बसवायचं का त्याच्यात? ओय डुडुम बसवायचं का त्याच्यात? मग इकडे बघा ना, ते सजवतात ना, सजवू द्या. आमचं लक्ष कधीच एका जागी राहत नाही. एकाग्रता नावाची गोष्ट आमच्यामध्ये नाही. इकडे वक्ता बोंबलून गेला तरी आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही ऐकणार नाही म्हणजे ऐकणार नाही. आता प्रभूंनी पाहिलं वाघ मेलेला दिसतोय. प्रभूंना कळालं की वाघाने प्रसेनाला मारलं आणि त्या वाघाला कोणीतरी मारलं. प्रभू पुढे जातात. प्रभूंना एक गुफा दिसते. त्या गुफेमधनं तेज येताना दिसतो. तो तेज येताना दिसल्यावरती प्रभू बघतात हा तेज येतोय, याचा अर्थ समयंतक मणी इथेच आहे. प्रभू आज जातात. तिथे जामवंतांची मुलगी जामवंती असते. आता ती जामवती असते. प्रभू तिच्या हातातली मणी घेतात. तिच्या हातातली मणी घेतला की लगेच जामवंत येतो. आता जामवंतांनी रामावतारामध्ये प्रभूंना वर मागितलं होतं. काय? की प्रभू मला तुमच्यासोबत युद्ध करण्याची इच्छा आहे. प्रभू बोलले सध्या मी मर्यादा अवतारामध्ये आणि जो चुकी करत नाही मी त्याच्यासोबत युद्ध करू शकत नाही. करणार काय? मी उद्या पुढचा जन्म माझा मी कृष्ण अवतार घेणार आहे. कृष्ण अवतारामध्ये मी तुझ्यासोबत युद्ध करेल. त्रेतायुगापासून जामवंत जे जगत होते द्वापर युगापर्यंत, द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचं आणि जामवंतांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यावर जामवंत पराजित झाले. आता हे युद्ध सलग 28 दिवस चालत राहिलं. 28 दिवस चालत राहिल्यावरती शेवटी पराजित झाले. जामवंतांना कळालं की हे माझे प्रभू आहेत, मी यांच्यासोबत युद्ध करू शकत नाही. जामवंतांनी समयंतक मणी दिली आणि मणी दिल्यावर जामवंताची प्रार्थना करतं की प्रभू तुम्ही मला परास्त केलंय, आता माझ्या मुलीला पण घेऊन विवाह करून माझ्या मुलीचं पण पाणी ग्रहण करा. पाणी ग्रहण करणं म्हणजे काय? काल आपण लावलं. प्रभूंनी जामवतीचं पाणी ग्रहण केलं. आता इथून पुढे प्रभूंचे 8 मुख्य विवाह झाले. आता प्रभू परत आले. प्रभूंनी ती समयंतक मणी सत्राजिताला दिली. सत्राजिताला वाईट वाटलं की मी चुकीचा आरोप टाकला, म्हणून याची परतफेड करायची कशी? तर सत्राजितांनी काय केलं? स्वतःच्या मुलीचा विवाह प्रभूंशी केला.
प्रभूंचा तिसरा विवाह सत्यभामा. आता प्रभूंच्या मुख्य 8 राण्या आहेत. त्यांचे नाव काय? रुक्मिणी, सत्यभामा, जामवंती, कालिंदी, मित्रविंदा, भद्रा आणि लक्ष्मण. प्रभूंच्या मुख्य 8 राण्या. 8 विवाह झाले प्रभूंचे. आता इथे लोकांना प्रश्न पडतो, कामविचाराने लोक बघतात की प्रभूंचे तर 16,108 विवाह झाले. त्या विवाहांची कथा येणार आहे पुढे. 16,108 विवाह झाले प्रभूंचे. एवढे विवाह करण्याची गरज काय होती? आता ते जे 16,000 आहेत का नाही, 16,000 हे वेदांच्या श्रुती आहेत. 16,000 हे वेदांच्या श्रुती आहेत. आणि ते जे 8 आहेत का नाही, मागच्या जन्मामध्ये माता सीतांच्या जे सखी होत्या त्यांच्या मनामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना बघून इच्छा झाली की आमचा सुद्धा पती प्रभू श्री रामचंद्रांसारखा असला पाहिजे. प्रभू बोलले तथा असतो. तर तिथे त्या 8 माता सीतांच्या मैत्रिणी, त्यांच्याशी आणि रुक्मिणी म्हणजे साक्षात माता सीता लक्ष्मी, 8 विवाह झाले. आता त्यानंतर पुढचं येतं की भौमासूर नावाचा एक राक्षस होता. पृथ्वीचा पुत्र होता तो भौमासूर. इतका उत्पात केला, स्त्रियांना कैद केलं होतं त्याने. त्याला वर होतं. काय वर होतं? की त्याचं वध त्याच्या पत्नीसह असलेला व्यक्तीच करू शकतो. म्हणजे त्याचा वध कोणी पुरुष नाही करू शकत. जो पुरुष त्याच्या पत्नी सोबत असेल ते जोडपच मिळून मला मारू शकेल. जोडीने युद्ध पण जोडीने, जोडीच मला मारू शकेल. मग करायचं काय? प्रभू विचार करतायत कसं मारायचं. आता त्या जे 16,000 स्त्रिया होत्या का नाही, ते त्यांनी बंदी बनवल्या होत्या. आणि बंदी बनवल्यावरती त्या 16,000 स्त्रिया प्रभूंची प्रार्थना करू लागल्या की प्रभू आमची रक्षा करा, प्रभू आमची रक्षा करा. त्यांच्या रक्षणासाठी सत्यभामाला घेऊन गेले प्रभू. आणि प्रभूंनी भौमासुरासोबत युद्ध केलं. आणि भौमासुरासोबत प्रभूंचा